त्याच्या आईचा घाबरून फोन आला, संस्कार कुठं आहेस म्हणल्या. काय नाही म्हणल्या, पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय. वडिलांनी काय वाक्य वापरलं त्याला विचारा. म्हणले पोरग माझं काल रात्रभर सेवेत होतं म्हणून महाराजांनी कुंकुमार्चनच्या दिवशी माझ्या कुंकुमाला धक्का लागू दिला नाही. आता मंदिरात आला म्हणजे त्याची कौतुकाची बाब अशी की तो दादा मी ती एक बाब सांगायची झाली की मंदिरात आला, मग तिथं डी.वाय. पाटील कॉलेजला त्याचं ऍडमिशन होतं आणि त्याला जेवायचा प्रश्न होता ना, बाहेर जेवायला. मग बाहेर एका ठिकाणी जेवायला जायचं, खायला जायचं, मग ते जेवण चांगलं मिळायचं नाही, कसं तर मिळायचं, वाईट वाटायचं. आणि मग त्यानं काय केलं, स्वतः घरात चालू केलं. मग ते होईना एक फॅमिली बघितली, त्या फॅमिलीकडे जेवण करायला लागला. ती फॅमिली चांगलं जेवण करता काढलं, तिथे एक दोन मित्रांना घेऊन गेला, 3 मित्रांना. मग त्याच्या लक्षात आलं की त्याला काहीतरी मिळते वाटतं म्हणला. मग ते मिळते वाटतं म्हणल्यावर त्या फॅमिलीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. म्हणजे तुम्ही जेवण करू नका, 5 म्हणता, 10 म्हणता, 50 म्हणता, 100 माणसाचा डबा सकाळ संध्याकाळचा करायला लागला. 100 माणसाचा डबा म्हणता तेवढ्यावर थांबला नाही. वाघानं माझ्या हातनच स्वामी समर्थांच्या नावाचं गुरुकृपा हॉटेल काढलं आणि ज्या हॉटेलमध्ये सकाळ संध्याकाळ 200 माणसं जेवतात. आणि मग म्हणलं कसं की हे याला आणि मग महाराजांची सेवा आणि सगळं माझ्या माघारी मी कुठं बाहेर कार्यक्रमाला गेलो किंवा काय तर तो सेवा सांभाळतो. किंबहुना मी कोल्हापुरात जरी असलो तरी दादांना रेस्ट मिळते म्हणून सकाळी 7 वाजता उठून महाराजांच्या पूजेला जाणारा आमचा प्रथमेश. त्याच्यानंतर माझा हा एकदम कट्ट्याचा टेकून आधार उभारल्याने त्याच्यात जरा खात कमी खाते, आधार घ्यायला लागते. संस्कार घाडगे जो महाराजांच्या सेवेत बरेच वर्ष आहे त्याचा प्रसंग सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तो सेवेत आला तेव्हा थोडाफार त्याला घरचाच विरोध होता, थोडाफार. आणि नंतरही सुद्धा कुठलाही विरोध न जमवता सेवेमध्ये असायचा, सगळं व्हायचं. आणि आत्ताच वर्ष त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं की परवाच्या प्रगतीनाथ दादा महाराजांनी या सगळ्या पोरांना एवढं राबवून घेतलं म्हणा. मी स्वतः हे करा ते करा काम मी स्वतःही या कुठल्याही पोराला माझी माघारी विचारा की ते जर 6 पर्यंत जागत असेल तर मी 6 पर्यंत जागतो. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद झाल्यावर अख्खे 10-15 हजार माणूस जेवलेला असू दे, रस्त्यावर एक द्रोण, एक पत्रावळी, एक कागद दिसला तर मी दुसऱ्या दिवशी स्वामी सेवक म्हणून घेणार नाही, एवढं चॅलेंज आहे. 10 दिवसात गेले रोजच्या दिवशी ते स्वच्छ करायचं काम किंबहुना महाराज साक्षीला ज्या ठिकाणी अन्नदान झाले असते तिथे सगळं अन्न सांडलेलं असते. स्वतः थांबून मी माझ्या हाताने गटरी लोकांच्या स्वच्छ केल्या दुसऱ्या दिवशी. म्हणजे मला भेटायला किती लाखो करोड अब्जावधी असलेली माणसं असू देत पण ती शेवट स्वामी सेवा आहे, त्यामुळे त्यात बोलायचं नाही. आणि त्यामुळे हे सगळे पोरं रात्रभर माझ्या बरोबर दादा कधी आपण पण चला का सगळे राबत असतात. तर हा पोरगा संस्कार दरम्यान उत्सवामध्ये सगळ्या कामांना सेवेला हजर होता. दुसऱ्या दिवशी आमची कुंकुमार्चनची सेवा होणार होती, कुंकुमार्चन होतं दुसऱ्या दिवशी. विषय बघा, आणि बरोबर सकाळी पहाटे 6 पर्यंत दादा खट्ट आम्ही जागे सगळे, एवढं काम होतं, एवढं काम, 1 मिनिटाची कोणाला झोप नाही. आणि बरोबर 5:45, 5:15 दरम्यान त्याच्या आईचा घाबरून फोन आला, संस्कार कुठं आहेस म्हणल्या. काय नाही म्हणल्या, पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय आणि झटकन सगळे कुठं असा तिथं जावा. आणि ही सगळे पोरं मला पोरं सांगायला लागले का कोणाचं स्वामी कृपेने मला काय वाटलंच नाही काय झालं असेल, निवांत मी महाराजांची पूजा करतोय, सगळं झालं. आणि हे सगळे घाबरून एकदम गेले, पटकन गाडी काढून तिथे पोहोचले. तर तुम्हाला पटणार नाही माता भगिनी बंधू, गाडीच्या चिंध्या म्हणतात ना, चिंध्या असा बुक्का झालेला, 2 गाड्या फुटलेल्या, एक बलेनो आणि स्विफ्ट डिझायर. दिसायला सुद्धा काय राहणार नाही असा चिंता. 5-6 लाखाचं नुकसान असेल, एवढं नुकसान झालेलं. पण याच्या वडिलांना एवढं तस्सुभर सुद्धा खर्च केला. तोच माणूस दुसऱ्या दिवशी स्वतःच्या पायाने मंदिरात महाराजांना नमस्कार करायला आला आणि आई वडिलांनी काय वाक्य वापरलं त्याला विचारा. म्हणले पोरग माझं काल रात्रभर सेवेत होतं म्हणून महाराजांनी कुंकुमार्चनच्या दिवशी माझ्या कुंकुमाला धक्का लागू दिला नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की महाराजांना आपण भक्तवत्सल भक्ताभिमानी का म्हणतो तर एवढ्यासाठी. मी त्याला काय वाक्य वापरलं विचारा की रात्रभर सेवेत होतास म्हणलं, रात्रभर सेवेत होतास, तुझ्या वडिलांना धक्का लावायचा यमाचं सुद्धा धाडस नाही म्हणलं. त्यामुळे बिंदास राहा. त्या पद्धतीनं झालं काका व्यवस्थित आहे. तर तो संस्कार जो आता बघितलं तुम्ही की व्हिडिओ करतो, दुसरं आमचं त्याची आठवण काढणं गरजेचं आहे. सुधीर बनगे जो प्रत्येक व्हिडिओ म्हणजे वास्तविकरित्या मी पूर्वी व्हिडिओ असे करायचो, स्वतः उभारून स्वतः मोबाईल ठेवून आई वडील कोणाकडे तरी करायचो. पण वास्तविक अॅनिमेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍड ज्या मुलानं केल्या तो सुधीर बनगे, त्याची कथा अशी की वडील लवकर गेले, सगळं आयुष्य असं म्हणतात तसं दारू आणि हे व्यसनाच्या ह्याच्यात होता. आणि एक दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्त मंदिरात आला
गुरुपौर्णिमेचा मंदिराचा व्हिडिओ केला आणि मग मी त्याला नंतर बोलवलं दत्त जयंतीला की आमचे व्हिडिओ करणार तुझे काय असेल ते आम्ही पैसे देतो. एक दिवसाला एक दिवस आला नाही असं झालं, त्या पोराने व्हिडिओ केले, जुळला मंदिरशी नातं जुळलं. मग रोज मार्गदर्शन असं होतंय तसं त्यातनं ते नाद सगळे बाहेर पडले, सगळे व्यसनं सुटली, सगळे नाद बाहेर पडले. आज तो मुलगा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीला आहे आणि त्या मुलांनाच ज्या मुलाला सगळ्यांनी नावं ठेवली त्याच्या माध्यमातून कित्येक पालकांनी त्यांच्या मुलांना मंदिरात पाठवलं. सांगायचा मुद्दा एवढाच की महाराज असे प्रत्येकाचे अनुभव, कित्येक लोकांचे अनुभव आहेत, मुलांचेच आहेत, ह्या मुलांचे विशेष करून. तर ही सगळी टीम, ही सगळेजण मंदिरासाठी विशेष करून माझ्यावर फार प्रेमी म्हणतो नव्हे. आता काल रात्री दादा गाडीत मला झोप आवडत नव्हती, तुम्ही बघितलं असेल का नाही माहिती आहे. हे पोरग मागणाच हात धरून बसलेलं, माझं डोकं इकडे पडेल म्हणून. किती वेळ, तास दीड तास तेवढा पूर्ण असा आता डोकं इकडे पडेल म्हणून. एवढी काळजी कोण करते हो. खाल्लेली माणसं सुद्धा चालत नाही तशी परिस्थिती आहे. चालवता हातात घेतलं तरी ही पोरं हातात घेऊ देत नाही. एवढं प्रेम या पोरांकडनं, या सगळ्या मंदिरच्या सेवेकरांकडनं मिळालंय, हीच फलश्रुती आहे. मला